नमस्कार मित्रांनो, आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळचे आता 9 वाजले आहेत आणि तुम्हाला सांगतो पूर्ण युरोप आणि UKचं क्लायमेट हे अनप्रेडिक्टेबल आहे. काल पूर्ण दिवसभर ऊन होता, त्याच्या आधी बर्फ स्नो पडला होता आणि आज पाऊस. आपण पाहू शकता मी छत्री घेऊन फिरतोय सगळीकडे. तर सकाळी 7:30 वाजता उठून सर्वप्रथम फ्रेश झालो, आंघोळ केली आणि सर्व बॅग पॅक करून निघालो आहे. आता सध्या सर्वप्रथम नाश्त्यासाठी कोणते तरी प्लेस बघतो जिथे नाश्ता करून आपलं पूर्ण सुरुवात चालू करू. एकदा कसं आहे, पोट भरलं तर मग पूर्ण एक्सप्लोर करायला मोकळं. ते म्हणतात ना, आधी पेट पूजा नंतर सब दूजा. तर बघू आता नाश्त्यासाठी कोणता तरी प्लेस, तिथे नाश्ता करूया आणि नंतर आपण पूर्ण पॅरिस एक्सप्लोर करायला निघूया. होपफुली पहिला ब्लॉग खूप चुका झाल्या, कॅमेऱ्यामध्ये लक्ष नव्हतं, काही नव्हतं. बघू या ब्लॉगमध्ये आपण सगळं नीट करण्याचा प्रयत्न करू. आता मेट्रोमधून निघालो आहे आणि ओपेरा हाऊसकडे चाललो आहे. तिथे आपल्याला बस घ्यायची आहे. ती बस आपल्याला म्हणजे हाफ ऑन हाफ ऑफ बसचं नाव आहे. ती आपल्याला सगळीकडे फिरवेल, पूर्ण पॅरिस. यार लँग्वेज खूप प्रॉब्लेम होतं. इंग्लिश इथे येत नाही लोकांना, मला फ्रेंच येत नाही आहे. एक्झिटसाठी खूप बाहेर फिरावं लागतं. राऊंड मारत होतो. खूप कठीण आहे. दुसऱ्या कंट्रीमध्ये जर आपण येत असो आणि आपल्याला लँग्वेज येत नसेल तर खूप कठीण आहे. संपूर्ण क्रिसमसची तयारी चालू आहे सर्व देशांमध्ये, आपण पाहू शकता. बसचं सबस्क्रिप्शन काढून झालेलं आहे. 1 दिवसाचं बसचं पास आहे आणि एका दिवसाच्या बसचे पास मला मिळाला आहे साधारणतः 45 युरो, म्हणजे साधारण 40 पाऊंड. 40 पाऊंडमध्ये खूप महाग आहे. 40 पाऊंडमध्ये 1 दिवसाचं. आमच्या ग्लासगोमध्ये 26 पाऊंडला येतं पूर्ण 1 दिवसाचं तिकीट. बघू पॅरिस सिटी ऑफ लव कशी आहे ते समजेल आज. काय एक्सपेन्सिव्ह आहे ते पण आज समजेल. यार थंडी खूप वाजत आहे. -2 डिग्री टेम्परेचर आहे आणि आपण निघालो आपल्या पहिला प्लेस एक्सप्लोर करण्यासाठी. बघा हे आम्हाला बसमध्ये मिळालं आहे, बिगर पॅरिस एक्सपिरियन्सेस. बघू कसं काय एक्सपिरियन्स आहे पॅरिसचा. आणि यार मी पहिल्यांदा ब्लॉग करतोय पण ही लोक अशी बघतात ना, मला तर माझा थोडं कॉन्फिडन्स आहे ना डाऊन होत चालला आहे. कशी सवय नाही आहे, एक तर मेन गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स नाही आहे आणि हे लोक अशी बघतायत त्यामुळे भीती वाटते. नाकातून पाणी गळत चाललं आहे थंडीच्यामुळे. आता ग्लव्ज घालावे लागतील मला बहुतेक. बघू काय आहे माहीत नाही. मला वाटतं हा चर्च असावा. खूप मोठा तर आहे. Il y a que le store qui est jaune. Ah, ils t'ont offert. Voilà. Non mais
एक गोष्ट तर सांगावी लागेल तुम्हाला यार, जेवढं ग्लासगोमध्ये सायकल चालत नाही तेवढं इथं सायकलच आहेत नुसते, इथून तिथून नुसतं सायकल धावत आहेत. आणि रस्ते पण सायकलसाठी बनवलेले आहेत बघा. तर मित्रांनो, हा जो स्क्वेअर दिसतोय तुम्हाला आहे ना, हा जो स्क्वेअर आहे पूर्ण, हा जो स्क्वेअर आहे प्लेस वेदम, हा इसवी सन 1600 ते 1700च्या दरम्यान फ्रेंच राजा 14वा लुई याने बांधला होता, याच्या दरम्यान बांधला होता. आणि हा जो आर्किटेक्चर ज्याचा होता त्याचं नाव होतं मान्सार. हा वर्ल्ड फेमस आर्किटेक्चर होऊन गेला आहे. त्याने इसवी सन 1600 ते 1700च्या दरम्यान हा पूर्ण स्क्वेअर बांधलेला आहे. आणि नंतर नेपोलियन बोनापार्ट, तुम्हाला माहिती आहे फ्रेंच राज्यक्रांतीचा खूप मोठा नायक, त्याने हा आपण पाहू शकता पाठचा जो स्तंभ आहे, ठीक आहे, हा पाठचा स्तंभ इसवी सन 1810 दरम्यान आपली जेव्हा फ्रेंच क्रांतीमध्ये त्याचा जेव्हा विजय झाला, त्याचा एक विजयाचा आधारस्तंभ म्हणून हा एक काय म्हणतात, सैनिकांना एक श्रद्धांजली देण्यासाठी हा स्तंभ उभारण्यात आला इसवी सन 1810 मध्ये. तर आपण पाहू शकता हा स्तंभ आजही देखील तसाच्या तसाच उभा आहे, उंच, शिखर, सुंदर. त्याच्यावरचं कोरीव काम बघा किती सुंदर आहे. तर आता आपण हा स्क्वेअर बघून झाल्यानंतर निघालो आहे आपल्या सेकंड डेस्टिनेशनकडे. त्याचं नाव आहे पॅलेस रॉयल. काय माहीत नाही काही आहे, आता तिकडे गेल्यावर आपल्याला समजेल काय आहे ते. तर बघा, लोक इकडे स्कार्फ अंगावर घेतात थंडीमुळे, पण आपण इंडियन आहोत, आपली शाल ही इज फार बेटर दॅन स्कार्फ, यू नो. हम इंडियंस है भाई, हम हमारा ही प्रचार करेंगे. आता आपण ज्या गार्डनमध्ये जात आहोत त्या गार्डनचं नाव आहे टुलिरीज गार्डन. हा इसवी सन 1700 दरम्यान राजा लुईस याने बांधला होता. तर या गार्डनचं एक वैशिष्ट्य आहे की या गार्डनमध्ये असे छोटे छोटे पॉन्ड्स आहेत. ते पॉन्ड्स आजही लोक एक विरंगुळा म्हणून, एक सनसेटचा आनंद घेण्यासाठी त्या पॉन्डमध्ये पाय टाकून बसतात. आणि आजही ती प्रथा चालूच आहे. आणि एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युनेस्कोच्या 1910च्या यादीमध्ये या टुलिरीज पॉन्डचा समावेश केला आहे. आणि हाच आहे तो पॉन्ड इसवी सन 1700 दरम्यान राजा लुईस याने बांधला होता, एक विरंगुळा म्हणून. आणि आजही चेअर्स इथेच आहेत, तशाच आहेत जशा पहिल्या होत्या, फक्त चेअर्समध्ये फरक पडला असेल.
परंतु जो चेहऱ्याचा रिझन होता तसे एक विरंगुळा म्हणून, एक आनंद पाण्याचा एक आनंद घ्यावा म्हणून, एक सनसेटचा एक देखावा पाहावा म्हणून या खुर्च्या आणि हा फाउंटन बांधलेला आहे. तर आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे हा एक नॉट्रे डॅम नावाचा कॅथेड्रल आहे. तर या कॅथेड्रलचं वैशिष्ट्य असं आहे की लुईस सातवा, फ्रेंच राजा लुईस सातवा याच्या कारकिर्दीमध्ये इसवी सन 1163 साली या कॅथेड्रलची बांधणीची सुरुवात झाली आणि 180 वर्ष लागली या कॅथेड्रलला पूर्ण बांधण्यासाठी. तर 1363 या कॅथेड्रलचं काम पूर्ण झालं. या कॅथेड्रलचं वैशिष्ट्य असं आहे की याच्या उंच कमानी, मोठमोठ्या विंडोज या आजही जसे तर तसे एक म्हणजे काय गॉथिक, हे एक गॉथिक आर्किटेक्चरचं उत्तम असं उदाहरण आहे. आणि हे युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेजमध्ये पण या कॅथेड्रलचं नाव आहे. आणि जवळजवळ युरोपमधील सर्वात सुंदर असं कॅथेड्रलमध्ये पण हे मानलं जातं.
माझ्या पाठीमागे हा जो स्तंभ दिसत आहे ना, हा इसवी सन 1806 साली नेपोलियन बोनापार्ट यांनी याची सुरुवात केली होती बांधण्यासाठी. आणि या स्तंभ उभारण्यासाठी साधारण 30 वर्ष लागली आणि जवळजवळ 1836पर्यंत याचं बांधकाम पूर्ण झालं. आणि या स्तंभाची विशेषता म्हणजे या स्तंभाच्या वर आणि खाली जवळजवळ 660 सैनिकांचे नावं कोरलेली आहेत. आणि या स्तंभाच्या खाली एक ज्योती आहे जी 24 आवर्स म्हणजे 1806 पासून आत्तापर्यंत ही पेटलेली आहे. पण पाहू शकता. हा माझ्या मागे आयफेल टॉवर आहे आणि आता आपण लिफ्ट घेऊन आयफेल टॉवरवरती चढणार आहोत. माहीत नाही किती रुपयाचा तिकीट असेल, बघू जे असेल ते असेल. आज काय मजाच करायची नुसती. बघू कसं दिसतं वरतून आयफेल टॉवरवरती गेल्यावरती. चला, मी आता लाईनीमध्ये उभा आहे आयफेल टॉवरच्या टॉप फ्लोअरला जाण्यासाठी. लाईन बघा तिकीट काढण्यासाठी. मला ना माहिती कधी नंबर येईल माझा, पण वर्थ आहे टॉप फ्लोअरला जाऊन बघण्याचं. Eiffel Tower, symbol of love so true. In the city of romance, where love renews through iron arches, through heights above. Our love story beneath the tower of love. गाईस, मी आता आयफेल टॉवरच्या टॉप फ्लोअरवरती आहे आणि तुम्हाला टॉप फ्लोअरवरतून व्ह्यू दाखवतो. व्ह्यू बघा. Shadow of its greatness, all love does grow in the city of lights, where passions flow with every view, with every sight. Our love shines bright in the Eiffel Tower's light. Eiffel Tower, symbol of love so true. In the city of romance, where love renews through iron arches, through heights above. Our love story beneath the tower of love. Sous la lune dorée, la Seine se repose. La tour brille comme une fleur de rose. La douce Paris. Les vers s'entrechoquent, poivrons se lèvent. Fromage qui fond l'instant qui reste. गाईज, तुम्ही पाहिलं असेल आपल्या महाराजांच्या किल्ल्यांवरती किंवा आपल्या वर्ल्ड हेरिटेजवरती काही काही लैला मजनू जातात आणि ते आपली नावं कोरतात. तर ही गोष्ट इकडे पण अशीच असतात. माणसं
कल्चर चेंज होतो पण माणसाची प्रवृत्ती तीच राहते. तुम्हाला दाखवतो मी बघा. हे बघा इथे पण लैला मजनूची नावं कोरलेली आहेत. हे बघा आणि हे इंडियन नावं नाही आहेत, हे गोऱ्यांचीच नावं आहेत. आपण पाहू शकता. हा माझ्या पाठीमागे आहे आयफेल टॉवर. याला सिम्बॉल ऑफ लव पण बोललं जातं. तर याची हिस्ट्री म्हणजे 1887 साली फ्रेंच राज्यक्रांतीला 100 वर्ष पूर्ण झाले होते. म्हणून त्याचं एक स्मारक चिन्ह म्हणून या आयफेल टॉवरची बांधणी करण्यात आली. आणि जवळजवळ हा आयफेल टॉवर बांधण्यासाठी 2 वर्ष 2 महिने साधारणतः 26 महिन्यात हा पूर्णपणे बांधला गेला. आणि त्या काळचा हा एक चमत्कारच होता. सॉरी. तर मित्रांनो, आपला फ्रेंच दौरा इथेच आपण थांबवतो आहे, कारण की आपल्याला अजून बरेच देश फिरायचे आहेत. आणि जर सगळं बघायला गेलो तर मग आपल्याकडे इतर देश फिरण्यासाठी टाईम राहणार नाही आहे. म्हणून आपण मेन 4-5 स्पॉट बघितले आणि आता आपण दुसऱ्या कंट्रीकडे जाण्यासाठी रवाना होणार आहोत. पण त्याआधी एक म्हणजे थोडंसं डिनर होईल आपलं. डिनर करून नंतर मग बस पकडून दुसऱ्या देशामध्ये एंट्री करणार आहोत आपण आज. Thank you all for watching this here video. Please like and subscribe and follow. Much love from Little Yas to each of you. Content creator.